आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. यंदा झाले तर लाख, नाही तर पुन्हा राख. कांदा उत्पादकांची स्थिती, हमीभावाने खरेदीची मागणी. खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या हंगामात मोठे नुकसान झालेले असताना यंदा पुन्हा झाले तर लाख, नाही तर पुन्हा राख असे म्हणत शेतकऱ्यांनी गावरान कांदा लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. त्यामुळे कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने शासनाने हमीभावाने खरेदी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. मागील वर्षी मिळालेल्या अत्यल्प दर, साठवणुकीतील नुकसान आणि बाजारभावातील अस्थिरतेमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. तरी पर्याय नसताना शेतकरी पुन्हा कांदा पिकाकडे वळला आहे. अनिश्चित बाजारभाव, बदललेले निर्यात धोरण, वाढलेला उत्पादन खर्च, हवामानातील सततचे बदल या सगळ्या अडचणींना सामोरं जात असतानाही गावरान कांदा हेच पीक मोठ्या प्रमाणात टिकाऊ आणि तुलनेत सुरक्षित मानलं जातं. गावरान कांदा कमी खर्चात तयार होतो तर टिकाऊपणा अधिक असतो. दर अनुकूल मिळाल्यास एका हंगामात लाखोंचे उत्पादन देण्याची क्षमता या पिकात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी जोखीम पत्करून कांदा पिकात नशीब आजमावत आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या शेतात पाणी साचणे, रोगराईचा वाढता प्रादुर्भाव, साठवणुकीच्या दरम्यान मोठे नुकसान होते, तर बाजारातील दलाल आणि मिळणारा दर शेतकऱ्यांच्या मुळावर उठतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मेहनतीचे मोल अक्षरशः राखेत मिळते. असा अनुभव मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी वारंवार घेतला असला तरी जोखीम पत्करून शेतकरी गावरान कांद्याची लागवड करत आहेत. यावर्षी पावसाळ्यानंतर जमिनीची तयारी, प्रक्रिया, लागवडीसाठी लागणारी मजुरी तसेच महागड्या खताचे वाढलेले दर यामुळे लागवडीचा एकूण खर्च कमालीचा वाढला आहे. शिवाय कांदा पिकाला हमीभावाचा आधार नसल्याने चांगला दर मिळेल या अपेक्षेवर शेतकरी गावरान कांद्याला प्राधान्य देत आहेत. प्रतिनिधी प्रकाश राजेघाटके. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.